ब्लाऊजचं फिटिंग तिरकं जात आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळा पडलेला प्रश्न असतो बघा, एका साईडचं फिटिंग आपलं बरोबर सरळ येत असतं पण एका साईडचं फिटिंग आपलं तिरकत असायचं. असं का होतं? काय कसं आपलं मेजरमेंट घेताना थोडं मागे पुढे झालं का आपण मेजरमेंट बरोबर घेतलं असतं ना, स्टिच वगैरे करताना मागे पुढे थोडं इकडे होतं ना, तर मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं. आता तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आपण दंडगेर बघूया. हा दंडगेर टाकलेला आहे. दंडगेर टाकून चेस्टचं मेजरमेंट टाकले, छातीचा चौथा आणि कमर घ्यायचा चौथा पण असं मेजरमेंट टाकत असतो. पण काय होतं बघा, हे फिटिंग खालच्या साईडनं बरोबर येतं, कमरेपासून फिटिंग आपल्या चेस्टपर्यंत बरोबर येतं, पण तिथून वर बघा बाहीचं वर कडे तिरकं जातं ना, असं बरंच वेळ पडतं. मी त्याचं सोल्युशन घेऊन आले, म्हणजे एकदम सोपं आहे बरं का. बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम असतात बरं का, पण मी तुम्हाला इथे एक सांगणार आहे सोल्युशन, म्हणजे एकदम सोपं. त्यासाठी पहिल्यांदा अगोदर बाही आपण व्यवस्थित आपण स्टिच केलेली बाही आहे ना, म्हणजे बाही जोडून घेतलेली ती खोलून घेऊया बाही व्यवस्थित. मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. एकदम हा व्हिडिओ युजफुल तुमच्यासाठी ठरणार आहे. पहिल्यांदा अगोदर बाही आपण व्यवस्थित खोलून घ्या. असं बऱ्याच वेळ पहिले प्रश्न असतो की बाबा की एका साईडला फिटिंग तिरकत जातं, काय होतं आपण बाही वगैरे जोडताना थोडंफार शिलाई वगैरे इकडे तिकडे होतं, किंवा शोल्डर वगैरे जोडताना पण हा होणारा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी पहिल्यांदा अगोदर मी तुम्हाला एकदम सोपं सांगणार आहे. पहिल्यांदा आपण बाही व्यवस्थित अशी खोलून घ्या. तुम्हाला सांगते आता काय होते. इथं बघा चेस्टचं मेजरमेंट बरोबर आहे, पण आपलं बाहीचं मेजरमेंट तिरकं जात आहे ना, तर आपला मुंडा वगैरे जास्त झालेला आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, पहिल्यांदा आपण व्यवस्थित असं बाही खोलून घेतलेली आहे. खोलून घ्यायचं, शोल्डर बघून घ्यायचं. शोल्डर बघा व्यवस्थित शोल्डरचं बघायचं व्यवस्थित बघा. शोल्डर आपण शिलाई केली आहे तर शोल्डरचा भाग व्यवस्थित धरलेला आहे बघायचं. जेवढं आपल्याला किती जास्त तिरकं फिटिंग जाते ना, तर बरोबर आपण तेवढंच असं टिक करून घेऊ आणि सरळ स्ट्रेटमध्ये आपण किंवा तिरकं करून घ्यायचं. स्ट्रेट जरी तुम्ही शिलाई केली का नाही तर काय होणार, तुमचं मग पुढचं गळा कमी होणार, म्हणजे गळा वरच्या साईडला येणार, कारण आपण शिलाईमध्ये जाणार, आपण बरोबर मेजरमेंट घेणार. असं तिरकं पण शिलाई तुम्ही देऊन घेऊ शकता. बघा जिथं आपण हिला तिथून शिलाई द्या, किंवा शोल्डरपासून थोडंसं धरून खालच्या साईडला उतरताना, म्हणजे बरोबर आपलं का धरताना बघा शोल्डरपासून व्यवस्थित धरायचं. आता शोल्डर जर तुम्ही जास्त शिलाईमध्ये धरलं तर तुमचा गळा कमी होणार. त्यासाठी काय शोल्डरमध्ये एकदम नॉर्मल व्यवस्थित असं धरायचं आणि तिथूनच शिलाई लॉक करायची. आणि खालच्या साईडला बघा आपण मुंड्याकडच्या साईडला बरोबर आपण शोल्डर जोडलेलं आहे ना, बाही जोडतो त्या साईडला बघा खालच्या साईडला जेवढं एक्स्ट्रा होतं ना तेवढं शिलाईमध्ये धरायचं आणि तिथून बघा शिलाई अशी देऊन घ्यायची. तिरपी शिलाई व्यवस्थित द्यायची. किंवा जर तुम्हाला शोल्डरकडे जर नको असेल ना शिलाई, तरी तुम्ही मग तिरपी शिलाई करून घेतली चालेल. शिलाई व्यवस्थित आली का बघून घ्यायची. जरी वाटतंय थोडी नाही आली तरी पुन्हा एकदा का शिलाई देऊन घ्यायची. आणि बरोबर का आपली व्यवस्थित शिलाई आलेली आहे. तर आपण बाही जोडायला घेऊया. बाही जोडताना पण बघा बाही जोडण्याची एक ट्रिक असते, म्हणजे साईड पद्धत असते. बाहीचा बरोबर आपण मध्ये काढलेला आहे ना, मुंडा खोली पुढच्या साईडला जाणार, म्हणजे कटोरी साईडला किंवा प्रिंटच्या साईडला, आणि बरोबर त्याच्यावर ठेवायचं आणि बाही जोडायची. जोडताना पण बाही बघा बरोबर मध्यानं जोडायची. ह्या साईडला बाही जोडून झाली अर्धी, किंवा त्या साईडला बाही अर्धी जोडायची आणि मग पूर्ण बाहीला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. हे असं बरोबर का करायचं, म्हणजे बाहीचं बरोबर आपलं मुंडा खोली पण बरोबर येते आणि एका साईडला पण बाही जास्त जात नाही फिटिंगला, मग काही प्रॉब्लेम होते. त्यामुळे बाही जोडताना पण एवढी काळजी घ्यायला लागते. व्यवस्थित असं हो का जेवढं धरले तेवढं व्यवस्थित शिलाई मार्जिन धरायचं. कमी नाही जादा नाही, एक्स्ट्रा होऊन देत नाही. बरोबर का व्यवस्थित असं धरायचं आणि त्याच्याने शिलाई करून घ्यायची. बरेच असे प्रॉब्लेम्स बरं का. काय होतं आपण थोडंसं आपल्याकडं काहीतरी शिवण्यात वगैरे कटिंग करण्यात चूक होते आणि मग ही एवढाच प्रॉब्लेम होतो. बाकी काही नाही, आपल्याकडं बरोबर झालेलं असं पण थोडंसं नॉर्मल इकडे तिकडे होतं. त्यामुळे व्यवस्थित असं आपण ही पद्धत बघितली ना तर खरंच तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. त्या साईडनं जशी बाही जोडली तशी ह्या साईडनं बाही व्यवस्थित आपण जोडून घेऊया. जोडताना बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन घ्यायचं. त्या साईडला जेवढं घेतलं तेवढंच ह्या साईडला घ्यायचं बरोबर व्यवस्थित असं बघा. दोन्ही बाही आणि वरचे व्यवस्थित असं धरून घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची. एकदा शिलाई करून झाली की मग पूर्ण याला एकदा शिलाई करून घ्यायची. प्रत्येक तुम्ही ब्लाऊजला अशीच बाही जोडण्याची ही ट्रिक बघा. बाही अशीच जोडली जाते, कारण काय होतं बाही जोडताना आपण जर फिटिंगच्या साईडला बाही जोडत आणली ना तर मध्यभाग एका साईडला जातो किंवा ह्या साईडला जातो असं होतं ना. त्यामुळे घेताना बरोबर का व्यवस्थित मध्यावरच जोडायला घ्यायचं बाही. व्यवस्थित का जोडून घेतलं तर पुन्हा एकदा आपण डबल शिलाई करून घेऊया. व्यवस्थित जोडून झाले की मग तुम्हाला फिटिंग वगैरे कसं करायला सांगते. फिटिंगचं मेजरमेंट बघा. एका साईडला बरोबर आपलं फिटिंग सरळ आलं पण एका साईडला तिरकं जाता येईल. मग काय कसं मुंड्याचा आकार जर मुंड्याचं खोली जर जास्त झाली बाबा की एका साईडला बाबा शिलाईमध्ये धरताना इकडे तिकडे जर झालं का नाही जास्त खेचून, तसं मुंडा जर लूज वगैरे पडला का नाही की तसं प्रॉब्लेम होते.
व्यवस्थित आपण जोडून घेऊया. आणि जरी वाटते ह्या साईडला पण जरी मुंड्याला असा प्रॉब्लेम होत असेल तर मी ते ही ट्रिक वापरली तरी चालेल. जर अजून काही प्रॉब्लेम वाटला, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी सांगेन तुम्हाला. आता तुमच्यासमोर ह्या ब्लाऊजचं मी कटिंग केलेलं आहे, कटिंगचा व्हिडिओ दाखवला. पण स्टिच करताना बघा थोडंफार आपल्याला काही असं काही गडबडीत होतं बघा, मग असं फिटिंगला वगैरे प्रॉब्लेम येतो. आता बघा आपण केलेलं आहे बरोबर व्यवस्थित. आता आपण सरळ बाहीवर बाही ठेवायची. एक्स्ट्रा जर का साईडचं थोडंफार झालं असेल तर आपण तिथं शोल्डरमध्ये थोडंसं आपण जास्त शिलाईमध्ये धरलेलं ना, त्यामुळे इथं जर एक्स्ट्रा झालं तेवढं आपण कटिंग करून देऊया. साईडचं कटिंग करून झालं की मग बघा बरोबर दोन्ही व्यवस्थित बाही असं जुळवून धरायचे दोन्ही. आणि आपलं जेवढं बाहीचं मेजरमेंट आहे तेवढं टाकून घ्यायचं. आपलं बाहीचं दंडगेर आहे ना, दंडगेर असेल तेवढा दंडगेर टाकून घ्यायचा. हे बघा 34 साईजचा ब्लाऊज आहे. दंडगेर बरोबर हो का 6.5चा आहे, तर 6.5चं टिक करून घ्यायचं. जरी जास्त नाही आपल्याला नंतर थोडंफार तर आपलं तिरकं म्हणजे जास्त पहिले जाणार नाही, नॉर्मल तरी आपलं बरोबर स्ट्रेट येणार. जेव्हा फिटिंग आपली स्ट्रेट येते ना तेव्हाच आपलं व्यवस्थित फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतो. तिरकी गेले का नाही की फुगा वगैरे येतो. आता बघा छातीचा 4 8.5 आणि कमरघेर आपलं कमरघेर जेवढे असेल तेवढं टाकायचं बरोबर. का आता शिलाई करून घ्यायची व्यवस्थित, शिलाई लॉक करून सरळ स्ट्रेटमध्ये शिलाई हो का करून घ्यायची. बघा बरोबर आपण केलं किंवा तुम्ही चॉकने अशी टिक करून घेतली तरी चालेल फिटिंगला. म्हणजे बरोबर आपली जेव्हा फिटिंग आपली सरळ कुठल्याही ब्लाऊज असू द्या, फिटिंग सरळ आले की आपला ब्लाऊज फिटिंगला बरोबर व्यवस्थित बसतो. तिरकं गेले तर आपल्यात इथं चेस्टमध्ये वगैरे घोळ वगैरे काक्याचा घोळ येतो ना, तो बघा शिलाई लॉक करून घ्यायची. आणि बरं धागेवर असेल ते कटिंग करून घ्यायचं. आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते बघा. एवढंसं प्रॉब्लेम होता बघा, फिटिंग तिरका जातो पण बघा. आणि जर फिटिंग आपण आतलं स्ट्रेट सरळ केलं का तर आपल्या चेस्टमध्ये ब्लाऊज टाईट होणार. त्यामुळे ही बघा ट्रिक वापरलेली आहे. तर तुम्हाला आता बघा दोन्ही साईडचं आपलं फिटिंग सरळ आलेलं आहे. तर तुम्हाला आता बाही ओपन करून घेऊया आपण व्यवस्थित, म्हणजे बरोबर असं फिटिंग बघा तुम्हाला दाखवले. फायनल लुक तुम्ही बघून घ्या. हा साधा 2x2 मधला ब्लाऊज आहे व्यवस्थित. कसं दोन्ही एकसारखं व्यवस्थित आपण बाही जुळवून घेऊया व्यवस्थित. कसं ठेवताना बघा हुकपट्टी आयपट्टी व्यवस्थित एकावेकाशी ठेवून घ्यायची. हे बघा गळा वगैरे तुम्ही फायनल बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात. आता तुमच्यासमोरच मी केलेलं आहे, काही वेगळं केलेलं नाही आहे. आता बघा बरोबर आपला पुढचा गळा वगैरे मी इथं गळ्याला गोटपट्टी वगैरे लावलेली आहे. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला असं ट्राय करायचं आहे ते ट्राय करतील. बघा एकदम सोपं छान असं मी युजफुल माहिती सांगितलेली आहे. आणि जरी चॅनल नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला युजफुल आयडिया नवीन बघायला भेटते. बघा तुम्ही फायनल लुक बघून घ्या का फिटिंग वगैरे. जेव्हा फिटिंग आपलं सरळ येतं ना तेव्हा आपलं ब्लाऊज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो. तिरकं गेलं तर मी जसं सांगितलं तसं काक्यात वगैरे आपला झोळ येतो. तर बघा चला असेच नवीन व्हिडिओ बघायचे तर पुढल्या व्हिडिओ भेटूया. बाय बाय.